चांदूर बाजार तालुक्यात आयोजित कामगार कल्याण विभागाअंतर्गत वाटप करणाऱ्या किट वितरण कार्यक्रमात लाभार्थ्यांची गैरसोय करण्यात आल्याने चांदूर बाजार भाजपा कार्यकर्त्यांनी 7 मार्चला कामगार कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करीत आमदार बच्चू कडू यांचा निषेध व्यक्त केला। बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा करीत अनेकांना अनेक तास तात्काळत बसविले। याच नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आंदोलन दरम्यान करण्यात आली। आमदार बच्चू कडू यांच्या चांदूर बाजार मतदारसंघात त्यांचे प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार 6 मार्चला चांदूर बाजार तालुक्यात घडला। येथील लाभार्थ्यांना कामगार कल्याण विभाग अंतर्गत मिळण्यात येणारी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी गैरसोय केली। स्वतःच्या दबावात कोणत्याही भाजप कार्यकर्त्याला आमंत्रित केले नसल्याचा आरोप करीत येथे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा चांगलाच राडा निर्माण झाला। यावरच आता 7 मार्चला चांदूर बाजार येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात कामगार कल्याण कार्यालय येथे आंदोलन करीत कडू यांचा निषेध व्यक्त केला। निवेदन द्या ना अरे तुम्ही भले सांगा, तुम्ही या जिल्ह्यातले अर्धे अधिकारी भाडको झालेले आहे। भाडे खातात त्या बच्चू कडूची। काल ते काय झालं, कालचा जो प्रोग्राम झाला ना अतिशय निंदनीय आहे, अतिशय निंदनीय। नियमबाह्य प्रोग्राम झाला, तिथं बोर्ड लावून राहिले, त्याच्या बापाची नाही आहे, त्याचा निधी नाही, त्याचं चुकलं, एकदम अतिशय चुकलं त्याचं। त्यांनी जो कार्यक्रम घेतला 180 पेट्या वाटप होता, 4000 लोक बोलवून ठेवले। बरं, पत्रोडून लोक आले, सरकारमधून लोक आले। या पत्रोडच्या लोकांचं आमच्या तालुक्यात कोणतं काम आहे? तुम्ही आजच्या आज हे प्रक्रिया रद्द करा साहेब। अरे बाबा, त्यांना बोलू तर द्या, ते येईल ना मला त्यांचा फोन। जर 5 मिनिट लगेच बंद करा म्हणा, ते नाही तर आम्ही इथून उठणार नाही। प्रसिद्धीची एवढी भूक लागलेली आहे, एखाद्या बैल जर लेकरू झालं की नाही प्रसिद्धी घ्यायला तयार नाही। किती वाजता कॉल आला? 4 वाजून 47 मिनिटाचा एवढी प्रसिद्धीची भूक थांबले इथं। एएम आहे तो पीएम नाही आहे। योजना शासनाच्या एएम ला तिथून कॉल आला यांना, कारण 4 वाजतापासून लोक तिथं हजर आहेत, फक्त पेट्यासाठी। एएम आहे तो पीएम नाही आहे। निवेदन कुठे? आमदार बच्चू कडू यांनी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र शासनाचा कार्यक्रम असतानाही बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला। या ठिकाणी हजारो लाभार्थी आले असताना त्यांना उन्हात उभे राहावे लागले। त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा सुद्धा केली नव्हती। बच्चू कडू स्वतःच्या कार्यक्रमात येण्यास उशिरा आल्याने या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी जाऊन राडा घालत बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते। या प्रकरणात आता 7 मार्चला भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात धाव घेऊन बच्चू कडू यांनी कामगारांची गैरसोय केली। त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील बांधकाम लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे। नमस्कार, मी मुरली गुणवंतराव माकोळे, भारतीय जनता पार्टी चांदूर बाजार तालुका, आणि आमच्यासोबत आमचे विधानसभा प्रमुख, अचलपूर विधानसभा प्रमुख सन्माननीय प्रवीणभाऊ तायडे आणि आमची सर्व मंडळी, भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे। काल चांदूर बाजारला कामगार आयुक्त मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा विषय होता आहे। तो आमदार बच्चू कडूच्या सुय सहाय्यक गोमकाळे यांनी त्याचं आयोजन केलं होतं। 180 साहित्य वाटप होते, परंतु तिथं 4 ते 4.5 हजार लोकांना बोलावलं। लोकांना रात्रीच्या 3 वाजतापासून बोलवून ठेवलं। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमदार महोदय येईपर्यंत त्या पेटेचा वाटप झाला नाही। आता तिथे त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची, जेवणाची काहीचीच व्यवस्था केली नव्हती। परंतु यांनी आपले फलक 20-20, 30-30 हजार रुपयाचे फलक त्या कार्यक्रमाला लावले, परंतु एक 10,000चा नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून करणं झाली नाही। परंतु हा विषय काल आमच्या लक्षात आला। आम्ही तिथं गेलो, आमचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथं गेले, त्यांनी विचारपूस केली की हा विषय बहुत तुम्ही आला आहे, लोकांना एवढ्या वेळेचं बोलवून ठेवलं आहे, लोकांना तुम्ही वाटप करा। परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी, बच्चू कडूच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भाजप कार्यकर्त्यासोबत लोमाझोंबी केली। काल तिथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळं निवळलं, परंतु
आम्हाला असं वाटते की ही शासकीय योजना आहे, ही कोणत्या पक्षाची किंवा राजकीय याची नसून ती योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्तेच वाटप व्हायला पाहिजे. एक पंचायत समिती असो, तहसील असो किंवा ग्रामपंचायत असो, कारण त्याच्यावर ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाचा शिक्का आणि सही लागते. मग त्या सर्व साहित्य त्या ग्रामपंचायतमध्ये पाठवून लोकांना त्या लाभार्थ्यांना वितरित केलं तर बरोबर राहील. आणि काल ते बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांनी केलं त्या कृत्याचा आम्ही निषेध करायला आलो. आम्ही आज आयुक्त कार्यालयात हे आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही जोपर्यंत या विषयाचा पर्दाफाश होत नाही, निपटारा होत नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही.